तर आजची आपली रेसिपी आहे हिरव्या वाटणातील मसाला वांगे। तर सगळ्यात आधी मी इथे वांगे कापून घेतलेले आहे, ते मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहे। आता आपण दालचिनी, काळे मिरे, लवंग, धने हे सर्व तव्यावर भाजून घेऊ। नंतर आपण खोबरं टाकू, खोबरंही छान असं भाजून घेऊ। इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे हे मी कमी गॅसवर भाजलेले आहे। कमी गॅसवर भाजले की ते आतूनही छान भाजले जातात। आणि आता आपले शेंगदाणे भाजलेले आहे, आपण शेंगदाणे काढून घेऊ। तर मी इथे तीळ भाजून ठेवलेली होती, त्यात मी थोडे तीळ टाकलेले आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या, आले आणि 10-12 मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्हाला तिखट कमी लागत असेल तर तुम्ही मिरच्या थोड्या कमी घ्या। तर आता सगळ्यात आधी आपण शेंगदाणे वाटून घेणार आहोत। शेंगदाणे थोडे जाडसरच ठेवायचे आहे, जास्त बारीक नाही करायचे। नंतर आपण जो तव्यावर मसाला भाजलेला होता, तो मसालाही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत। आणि वरून आपण थोडी कोथिंबीर टाकू। तर आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ। तर शेंगदाणे जास्त बारीक केले, जसं असं पिठासारखे केले तर ग्रेव्ही जास्त घट्ट होते। आता त्याच्यामध्ये आपण गरजेनुसार मीठ आणि थोडी हळद टाकून घेऊ। आता आपण हा सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ, म्हणजे मीठ सगळ्या मसाल्याला लागले जाईल। आता आपण एका कढईमध्ये तेल घेऊ। तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये वांगे टाकूया। आणि आपल्याला आता वांगे थोडेसे परतून घ्यायचे आहे। त्याच्यावर आता आपण थोडे मीठ पण टाकू। आता मीठ टाकल्यावर पण पुन्हा आपण ते परतवून घेऊ। तर वांगे हिरवेच पाहिजे असं काही नाही, तुम्ही कोणत्याही प्रकारचे घेऊ शकतात। तर आपण आता इथे 2 मिनटं वांग्यांना वाफ देऊन घेऊ। वांग्यांना 2 मिनटं वाफ दिलेली आहे। तर ते वांगे आपण आता एक साईडला प्लेटमध्ये काढून घेऊ। आणि त्याच तेलामध्ये आपलं जे शेंगदाणे आणि खोबऱ्याचा मसाला होता एकत्र केलेला, आता आपण तो मसाला भाजून घेऊ। त्यात आपण अजिबात पाणी टाकलेलं नाही, वाटताना कोरडाच आहे तो मसाला। आता त्याच्यामध्ये आपण जे तळलेले वांगे होते ते मिक्स करून घेऊ व्यवस्थित। तुम्ही अशी भाजी बनवून बघा, खरंच खूपच छान लागते। आणि आता आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता, पातळ किंवा अशी घट्ट। पण जास्त घट्टसर करण्यापेक्षा तुम्ही थोडी पातळच ठेवा, तशीच छान लागते। आणि आता याला उकळी आली की आपण झाकण ठेवू। झाकण असं थोडं पूर्ण पॅक ठेवण्यापेक्षा आहे ना, थोडंसं वाफ जाऊ द्यायची। शेंगदाणे टाकलेले असल्यामुळे ते ओतू जातं। तर 15 मिनिटांनंतर आपली भाजी शिजलेली आहे। खूपच छान कलर आलेला आहे आणि खायलाही खूप चवदार आहे। आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।